कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी 10च मिनिटात उपवासाचा खमंग असा पदार्थ कसा बनवायचा ते पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, फूड बाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रताळ्यापासून तर आपण कितीतरी पदार्थ बनवतो. आज आपण मस्त चटपटीत रताळ्याचा किस कसा बनवायचा ते पाहणार आहोत. रताळ्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन, फायबर, अँटीऑक्सिडंट्स असतात आणि रताळं आरोग्यदायी सर्वांसाठी उपयुक्त असतं. आता मागील व्हिडिओमध्ये आपण रताळ्याचे गुलाबजामुन, वाफेवरचं रताळं कसं बनवायचं ते पाहिलं होतं. उपवासामध्ये साबुदाण्याची खिचडी तर सर्वांनाच आवडते, पण प्रत्येकाला ती सहन होत नाही. मग अशा वेळेला शरीराला आरोग्यदायी आणि पौष्टिक असं काय बनवायचं हा प्रश्नच पडलेला असतो. आणि अशा वेळेला जर रताळे घरात असतील तर त्यापासून असा रताळ्याचा किस बनवा. खायला पण मजा येते, उपवासामध्ये पोटही भरते आणि पोटाला अजिबात त्रास होत नाही. तर आता रताळ्याचा किस बनवण्यासाठी इथे मी 2 रताळे घेतले आहे. रताळ्यावर भरपूर प्रमाणात माती असते, त्यामुळे रताळे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. रताळे धुताना काय करायचं, एका मोठ्या भांड्यामध्ये भरपूर पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये रताळे बुडवून ठेवायचे. 10 ते 15 मिनिटांनंतर त्यावरील माती सहज निघून जाते. आता हे दोन्ही रताळे मी जाडसर किसणीने किसून घेतले. रताळ्याची मागची पुढची बाजू थोडी काढून टाकली आणि जाडसर किसणीने अशा पद्धतीने जाडसर असा किस तयार करून घेतला. तर आता रताळं किसून झालं. आता आपल्याला एक मिक्सरचं कोरडं भांडं घ्यायचं. त्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आणि मिक्सरमध्ये याचं जाडसर वाटण तयार करून घ्यायचं. आता रताळ्याचा किस बनवण्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप आणि अर्धा चमचा जिरं घालायचं. आता उपवासाला जर तुम्ही जिरे खात असाल तरच यामध्ये जिरे घाला, नाहीतर नाही घातले तरी चालतात. आता जिरे छान तडतडले की यामध्ये रताळ्याचा किस घालायचा. आता तेलामध्ये हा किस मस्त परतून घ्यायचा. 1 मिनिटभर हे सर्व साहित्य असंच तेलामध्ये परतून घ्यायचं. रताळ्याचा किस वाफेवर अगदी 5 मिनिटातच तयार होतो. त्यामुळे 1 मिनिटभर हे सर्व साहित्य असंच एकजीव करून घ्यायचं आणि त्यावर झाकण ठेवायचं. आपल्याला यावर फक्त 2च मिनिट झाकण ठेवायचे आहे. झाकण काढल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं. उपवासामध्ये काय होतं ना, साबुदाण्याची खिचडी खायला तर सर्वांनाच आवडते. पण खिचडी खाल्ल्यामुळे बऱ्याच जणांना त्रास होतो. एकदा जर हा रताळ्याचा किस तुम्ही माझ्या या पद्धतीने बनवून खाल्ला ना, तर सारखा बनवल्याशिवाय राहणार नाही. तर आता रताळ्याचा किस छान परतून झाला आहे. आता काय करायचं, हा किस असा एका साईडला करून घ्यायचा आणि यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं. त्याचबरोबर आपण जे मिक्सरमध्ये वाटण तयार केलं होतं, तेही यामध्ये घालायचं. 1 मिनिटभर हे वाटण छान खमंग होईपर्यंत परतून घ्यायचं. आणि वाटण छान परतून झालं की हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं. 1 मिनिटभर हे सर्व साहित्य एकजीव केल्यानंतर अगदी खमंग असा आपला रताळ्याचा किस तयार होतो. 5 ते 10 मिनिटात तयार होणारा हा रताळ्याचा किस खायला इतका भारी लागतो ना, की उपवासामध्ये एक वेळचे फराळ म्हणून हा रताळ्याचा किस अगदी बेस्ट ऑप्शन आहे. आणि पौष्टिक असा रताळ्याचा किस तुम्ही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना देऊ शकता. याने उपवासामध्ये पोटही भरते आणि पोटाला छान आराम मिळतो. आता मी काय केलं, आपला रताळ्याचा किस आणखी चटपटीत व्हावा यासाठी यावर मी शेंगदाणे तळून घातले आहे. इथे मी मूठभर शेंगदाणे थोड्या तुपावर तळून घेतले आणि ते यावर घातले. त्यामुळे जेव्हा आपण हा रताळ्याचा किस खायला घेतो, तर शेंगदाण्यामुळे त्याला आणखी चव येते. कधी-कधी अचानक पाहुणे येतात आणि घरात जर रताळे असेल, तर त्यांना झटपट असा रताळ्याचा किस आपण 10 मिनिटात तयार करून देऊ शकतो. तर मंडळी, तुम्हाला खमंग असा रताळ्याचा किस आवडला का? जर आवडला असेल तर माझ्या या पद्धतीने एकदा नक्की बनवा. आणि यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करायची गरज नाही. उपवासामध्ये जेव्हा आपल्याला भूक लागेल तेव्हा छान असा गरम-गरम पदार्थ आपण तयार करून खाऊ शकतो. तेव्हा तुम्ही सर्वांनी हा पदार्थ नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.